विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपणा सर्वांना माहिती आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असेल, इग्नू असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातीलच त्यासोबत देशातील इतर सर्व जी मुक्त विद्यापीठं असतील, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतो. मला या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की आपण मुक्त विद्यापीठाशिवाय जी पारंपरिक विद्यापीठं आहेत, त्या पारंपरिक विद्यापीठांनी देखील डिस्टन्स मोडला आपले विविध कोर्स पॅरललपणे सुरू केलेले आहेत. मग त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर असेल, पुणे विद्यापीठ असेल किंवा संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल, या प्रत्येक विद्यापीठाची डिस्टन्स मोडचे काही कोर्स देखील आता नव्यानं सुरू झालेले आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, की मुक्त विद्यापीठाचं शिक्षण आणि ही जी पारंपरिक विद्यापीठ आहेत, त्यांनी डिस्टन्स एज्युकेशन मोडला जे अभ्यासक्रम सुरू केलेत, त्यामध्ये जर का आपण प्रवेश घेत असाल आणि तो आपण प्रवेश घेतलेला आहे असं समजू आणि अशा कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जर का यशस्वी व्हायचं असेल, त्यामधून आपल्याला आपलं जर का करियर करायचं असेल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या बेसिक गोष्टी आपण करणं गरजेचं आहे, ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही विद्यापीठाच्या मग ते मुक्त विद्यापीठ असू दे, ट्रॅडिशनल विद्यापीठ असू दे किंवा कुठलंही विद्यापीठ असू दे, ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलाय त्या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका, प्रॉस्पेक्ट्स ही काळजीपूर्वक वाचा. त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं त्या अभ्यासक्रमासाठीचे महत्त्वाचे ज्याला आपण अभ्यासक्रम म्हणतो, सिलेबस म्हणतो, त्या सिलेबसची माहिती मिळते. तुमच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा असणार आहे त्याची माहिती मिळते. तुमचं एकूण मूल्यमापन कसं केलं जाणार आहे त्याची माहिती मिळते. त्याचबरोबर इतरही तुमच्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील, की जसं की काही तुम्हाला अडचणी आल्या त्याच्यासाठी कोणाशी संपर्क साधायचा, सगळी माहिती तुम्हाला त्या माहिती पुस्तिकेमध्ये मिळेल. त्यामुळे प्लीज आपण कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर त्याची माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा. सगळ्यात महत्त्वाचं आपण जे मुक्त विद्यापीठाला किंवा इतर कुठल्याही डिस्टन्स मोडच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देतो, ते विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी लक्षात घ्या, की आपण नोकरी करत असतो. आपण आपला व्यवसाय करत असतो. आपण आपला इतर अभ्यासक्रम पूर्ण करत असतो. गृहिणी असाल तर घरातली कामे करत असता. म्हणजे नोकरी, घरदार, संसार, आपला व्यवसाय हे सांभाळून आपण सगळं शिक्षण घेत असतो. अशा वेळेला तुम्हाला रेग्युलर शिक्षणासारखं फेस टू फेस तुमच्या समोर शिक्षक, प्राध्यापक उपलब्ध नसतात. अशा वेळेला आपल्याकडे सगळ्यात एक महत्त्वाचा गुण असण्याची गरज आहे. तो म्हणजे स्वयंशिस्त. ज्याला आपण सेल्फ डिसिप्लिन म्हणतो. ही सेल्फ डिसिप्लिन ज्या विद्यार्थ्याकडे असेल तेच विद्यार्थी या डिस्टन्स एज्युकेशनच्या मोडमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यशस्वी होण्याचा आजपर्यंत इतिहास आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे, की मला जर का मुक्त विद्यापीठातल्या अभ्यासक्रमातून माझं करियर घडवायचं असेल, मला जर काही यशस्वी व्हायचं असेल, चांगले मार्क्स मिळवायचे असतील, तर त्यासाठी मी सेल्फ डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. माझ्याकडे ती स्वयंशिस्त मी अंगी बाणवली पाहिजे. स्वयंशिस्तीमधूनच दुसरा जो महत्त्वाचा भाग येतो, तो असतो स्वयंप्रेरणा. इथं प्रेरित करायला तुम्हाला दुसरा कोणी शिक्षक, दुसरा कोणी गुरु, दुसरा कोणी प्राध्यापक, मित्र वगैरे असण्याच्या शक्यता खूप कमी असतात. अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे, की मीच माझा गुरु झालं पाहिजे आणि मीच मला प्रेरित केलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्यांची स्वयंप्रेरणा अधिक उच्च स्तराची असते, तेच विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त यशस्वी होण्याच्या शक्यता असतात. त्यामुळं आपण सर्वांनी स्वयंप्रेरित असणं महत्त्वाचं असतं, की मला आतून वाटलं पाहिजे, की येस मी अभ्यास केला पाहिजे, मी हे समजून घेतलं पाहिजे, हे मी चांगलं यश मिळवलं पाहिजे आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट घेण्याची मी तयारी ठेवली पाहिजे. तेव्हा तुम्ही निश्चितच त्या अभ्यासक्रमामध्ये यशस्वी होऊ शकता. या स्वयंशिस्त, स्वयंप्रेरणेसोबतच तुमच्याकडे काही तांत्रिक कौशल्य असण्याची अत्यावश्यकता निर्माण झालेली आहे. जसं की मला ऑनलाईन प्लॅटफॉर्मला ॲडमिशन घ्यायचं आहे. मग ती ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस असू देत आणि इथं तुम्ही तुमचं नाव, तुमचं क्वालिफिकेशन ज्या बेसिक गोष्टी त्यामध्ये कृपया करून चूक करू नका. कारण पारंपरिक विद्यापीठामध्ये, पारंपरिक शिक्षणामध्ये जर का तुम्ही चूक केली, तर त्या कॉलेजच्या क्लार्कशी जाऊन तुम्ही लगेच ती दुरुस्त करून घेऊ शकता. परंतु या मोडला चुकीला माफी नाही. कारण इथं आपण समोरासमोर नाही आहोत. आपल्यापासून अगदी हजारो किलोमीटर अंतरावरती विद्यापीठ असतं. पण त्यावेळेला त्यांची परत ती फी भरा, परत अनेक गोष्टी करा, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळं ऑनलाईन फॉर्म भरणं असेल, तुमचं ज्याला आपण काय म्हणतो, की ईमेल करणं असेल, त्याचबरोबर ऑनलाईन सोर्स जे असतात विद्यापीठांना उपलब्ध करून दिलेले, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम असेल, त्याचबरोबर ई-बुक्स असतील, ही सगळी वापरायला याच्यामधली जी काही तांत्रिक कुशलता आहे ती तुम्ही स्वतःकडे अवगत करून घेतली पाहिजे. जर का नसेल आपल्याकडे काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तिथं जास्तीत जास्त तो अचूकच कसा असला पाहिजे यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, की एकदा तुम्ही जी माहिती भरता ॲडमिशनच्या प्रोसेसला, तर ती पूर्ण पदवी बाहेर पडेपर्यंत वापरली जाते. त्यामुळे तुमचं देवनागरी लिपीतलं नाव असू देत, इंग्रजीतलं नाव असू देत, तुमचा मोबाईल नंबर असू देत, तुमचा ईमेल आयडी असू दे, याच्यामध्ये कसलीही चूक होणार नाही लक्षात घ्या. कारण पुढे याच गोष्टी
जसं की तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव हे तुमचे डिग्री सर्टिफिकेटवर येणारे असतात. त्यामुळे यात चूक होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग आहे तो आपण आपल्या अभ्यासक्रमासाठीचे संदर्भ ग्रंथ आणि ऑनलाईन सोर्स प्रभावीपणे उपलब्ध करून घ्यायला आणि त्याचा अगदी परिणामकारकपणे वापर करून घ्यायला देखील शिकलं पाहिजे. मी तुम्हाला सर्वांना असं सांगेल, की तुम्ही ज्या कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेता, त्या अभ्यासक्रमामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंतच्या मागील प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या त्या ऑनलाईन यंत्रणेमार्फत मिळवल्या पाहिजेत किंवा आपले इतर जे सोर्स असतील त्यातनं मिळवल्या पाहिजेत. तुम्ही जेव्हा ह्या ऑनलाईन मागच्या ओल्ड क्वेश्चन पेपर्स मिळवता, तेव्हा त्यातनं तुम्हाला पूर्ण अभ्यासाचा अंदाज येतो. तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळतं. एकूण कसा प्रश्न येतो, कुठल्या घटकावर जास्त भर दिलेला आहे. त्यासाठी मी अभ्यासाची दिशा कशी ठरवली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला कल्पना येते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी यामध्ये जे ऑनलाईन रिसोर्सेस असतील, त्या ऑनलाईन रिसोर्सेसचा वापर करायला शिकलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगेल, की डिस्टन्स एज्युकेशन मोडमध्ये मुक्त विद्यापीठ असू देत किंवा इतर कुठलीही पारंपरिक विद्यापीठं, त्यांची पुस्तकं, त्यांची बुक्स खूप चांगल्या पद्धतीनं अगदी दर्जेदार असतात, की जी ज्याला आपण विद्यार्थ्यांशी संवाद करतायत. आजीबाई आपल्याशी गोष्टी सांगते आणि ते आपण समजून घेतो. इतक्या सोप्या पद्धतीची ती पुस्तकं असतात. त्यामुळं ते ऑनलाईन सोर्स तुम्ही संदर्भ ग्रंथ हे असतील ते चांगले यूज करायला शिका. याच्या जोडीला दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की इथं जर का माझ्यापुढे शिक्षक नसतील, मला जर का वर्गात कोणी माझ्यासमोर शिकवणारं नसेल, तर माझी अभ्यास कौशल्य ही अधिकाधिक चांगली असणं गरजेचं आहे. मग ते चांगलं वाचन असू देत, चांगलं लेखन असू देत, नोट्स तयार करायला शिकणं असू देत, चांगल्या डायग्राम्स काढायला शिकणं असू देत, प्रश्नपत्रिका इफेक्टिव्हली कशी सोडवायची ते समजून घेणं असू देत. या सगळ्या गोष्टी ज्या की अभ्यास कौशल्य या अंतर्गत येतात, ती अभ्यास कौशल्य देखील तुम्ही तुमच्यामध्ये विकसित करणं, तुमच्यामध्ये नसतील तर ती इतरांकडून शिकून घेणं. मग त्यासाठी YouTubeचे चांगले व्हिडिओ असतील किंवा आणखी बरेचसे जे सोर्स आहेत त्याचा तुम्ही उपयोग करून घेणं गरजेचं आहे. तात्पर्य आपल्याकडे अभ्यास कौशल्य असणं गरजेचं आहे. आणि या जोडीलाच आपण आपलं स्वयंमूल्यमापन करायला शिकलं पाहिजे. फक्त विद्यापीठाच्या परीक्षेवर अवलंबून न राहता काही ठराविक कालावधीमध्ये ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका असतील, जुन्या काही महत्त्वाच्या टेस्ट असतील त्या सोडवणं, त्याचा माझा कितपत स्कोर येतो तो बघणं, प्रसंगी ते स्वतः तपासणं किंवा आपल्याकडे जर का मार्गदर्शक काही उपलब्ध असतील तर त्यांच्याकडून ते तपासून घेणं, हे स्वयंमूल्यमापन आपण करायला शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं, की आपण डिस्टन्स एज्युकेशन मोडमध्ये मुक्त विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत असतो, ते अनेक जबाबदाऱ्या विशेषतः घर, नोकरी, व्यवसाय, शेतीकाम, घरातली कामं अशी अनेक सगळे जबाबदाऱ्या सांभाळत आपण शिकत असतो. आणि त्याच जोडीला आपल्या आयुष्यामध्ये सुख असेल, दुःख असेल, काही अडी-अडचणी असतील, काही संकटे असतील, काही घरातले आजारपण असतील, एखाद्या आपल्या प्रियजनांचा मृत्यू असेल किंवा अनेक खूप गोष्टी असतात. तर अशाही वेळेला आपण आपल्यातली स्वयंप्रेरणा टिकवून ठेवली पाहिजे. कारण या गोष्टी तुम्ही मी कोणीच टाळू शकत नाही. आपल्या हाती एकच पर्याय उरतो, की आपण आपल्या स्वयंप्रेरणा टिकवून ठेवणं. ते जर का आपण टिकवून ठेवलं, तर निश्चितपणे या मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टींचा सार तुम्हाला मला सांगायचा आहे, की हे जर का केलं तरच तुमच्याकडे क्वालिटी असणार आहे, तरच तुमच्याकडे गुणवत्ता असणार आहे. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही नोकरीसाठी जाल किंवा तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर तिथं तुमच्या डिग्रीला कोणी फारसं विचारणार नाहीये. एक तांत्रिक बाब म्हणून त्याच्याकडे बघतील, परंतु त्याच्या जोडीला तुमच्याकडे अपेक्षित असलेली कौशल्य, अपेक्षित असलेल्या क्षमता या जर का असतील तरच तुम्ही त्या मार्केटमध्ये टिकणार आहात. त्यामुळे तुमच्याकडे सगळ्यांकडं या गोष्टी असणं लक्षात घेतलं पाहिजे. परत एकदा रिकॉल करतोय, काय-काय केलं पाहिजे आपण? माहिती पुस्तिका वाचली पाहिजे, स्वयंशिस्त, स्वयंप्रेरणा अंगी बाणवली पाहिजे, तांत्रिक कौशल्यावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, संदर्भ ग्रंथ, जुन्या प्रश्नपत्रिका, ऑनलाईन सोर्सेसचा वापर करायला शिकलं पाहिजे, अभ्यास कौशल्यात्मक केली पाहिजे, स्वयंमूल्यमापन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या प्रेरणा टिकवून ठेवायला शिकलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जर का केलं तर निश्चितच आपण कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये यशस्वी होऊ शकाल. यासाठी मला माझ्याकडून तुम्हा सर्वांना मनःपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या. आपल्याला भविष्यात कशी व्हिडिओ पाहिजे ते देखील सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. थँक सो मच.